तर जय श्रीराम मित्रांनो, आज मी उठलो 4 वाजता. मग काऊन की मला जाणं होतं काकडा आरतीत. मग 5 वाजता मी तयारी केली. तुम्ही पाहू शकता सगळं अंधार किट आहे. मग मी आलो मंदिराच्या पायथ्याशी. अटी लिहिलं होतं वेलकम. मग मी मटकत एक एक पायरी चढलो. पायथ्या तर मग नचिकेत आणि संतोष निमकर्डे मामा तटी बसलेच होते. नचिकेत त्याचं काम करू राहिलता. नचिकेत त्याचा मुदम स्वरात लावू राहिलता. आपण बी पकवासल्यावर आहे बरं, पण त्याला म्हटलं वाजव होतो आज, कारण की मला काही एवढं परफेक्ट जमत नाही. मग नचिकेत चालू झाला त्याच्या प्रॅक्टिसले. संतोष मामा तटी त्याचे गाणे वाजू राहिले ते. हे पाहून घ्या. मग आता आमचं मंदिर अटी गावातले सगळेच कार्यक्रम होतात. लग्न बीज काही असो, इथे सगळे कार्यक्रम होतात. नचिकेत त्याच्या प्रॅक्टिसला लागेलच होता. मग तेवढ्यात आल्या रामफेरीतल्या बाया, एवढ्याच नाही बरं अजून आहेत, पण त्या आज थंडीच्यानं काही आल्या नाही. तेवढ्यात आले मग आमच्या काकड्या आरतीतले माणसं. मग असं तर आमच्या गावात जोरात कार्यक्रम होत असते बरं, पण आज लोकही जरा कमीच आले म्हणा. नचिकेत वाजवते कमी, नाचते जास्त, म्हणून मला नचिकेतचा वाजवणं आवडते. आता आम्ही चाललो देवीच्या भुयारात दर्शन करायला, आणि आरतीसाठी बी आता देवीची आरती असते, म्हणून आम्ही देवीच्या मग भुयारात चाललो. पिंपळगावच्या भुयारापेक्षा आमच्या गावाचा भुयार लय खोल आहे बरं. आता आम्ही एक एक पायरी मटकत खाली उतरू आलो. तेवढ्यात आम्ही मारला टन, आणि अजून एक पुढे होता टन. हा पोऱ्या तर बा मलेच पोराला द्यायला का मायामध्ये काय दिसलं काय माहीत बा. मग आम्ही आलो आता खाली देवीच्या मंदिरात. अटी देवीले आता साडी नेसणं चालू होती. आज आमच्या गावात कार्तिकी पौर्णिमेचा कार्यक्रम होता. हेच त्याचं सगळं सामान. मग आता पुण्य गावाले काही आरती करताना ती काऊन की ते देवीला साडी नेसणं होती. तर मग आज देवीला साडी नेसणं झाली. मग आपण गावानं केली आरती चालू. हे आमची जगदंबा देवी, पण अजून देवीचा शृंगार करणं बाकी होता बरं. तेवढ्यात आलो आता आम्ही वर विठोबा रुक्माच्या मंदिरावर. तुम्हाला माहीत आहे आता विठोबा रुक्माचं मंदिर अटूलच्या जागी मंदिराच्या पुढे अटी शिफ्ट होऊ राहिलं बरं, काऊन की हे लहान होतं, हे त्याच्याहून मोठं बनवून राहिलं आता. मग तेवढ्यात विठोबा रुक्माची आरती चालू झाली. तुम्हाला माहीत आहे पुंडलिक आबा आमच्या काकडा आरतीचे पुजारी होते. त्याने विठोबा रुक्माची आरती केली. मग विठोबा रुक्माची आरती करून आम्ही आलो गोरोबा काकाच्या मंदिरात. अटी गोपाळ महाराजनं काहीतरी चमकतं काहीतरी आणलं होतं, पण मला ते भलतं आवडलं. मीनं विचार केला मग आता आपण बी हेच आणू. मग आम्ही केली गोरोबा काकाची आरती. गोरोबा काकाची आरती करून आम्ही जाऊ आलो आता महादेवाच्या मंदिरात. मग आम्ही आलो आता महादेवाच्या मंदिरात. मीनं घेतला आता पुंडलिक काकाजवळचं चंदन आणि लावू आलो आता महादेवाच्या पिंडले. तोपर्यंत पुंडलिक काका त्यांची आरतीची तयारी करू राहिले. ते महादेवाच्या मंदिरात एक गणपतीची छोटीशी मूर्ती बी आहे बरं. हे पाहून घ्या गणपतीची मूर्ती आणि महादेवाची पिंड तर तुम्ही सर्वच पाहू शकता किती भारी आहे. मग वाघ आबा वाजू राहिले ते घंटी, आणि पुंडलिक आबा चालू झाले आता आरतीले. हे पाहून घ्या ही आमची काकडा आरतीची मंडळी. नचिकेत वाजू राहिला मृदंग. कोणी येऊ की नाही येऊ, पण हे दोन पोरं रोज नित्य नियमानं काकडा आरतीत येतात. हा कसासाठीच ते मला माहीत नाही. कोण्याच गावात नारायणाची पूजा होत नसते, पण आमच्या गावात रोज होते. ते सगळं आमच्या गावातल्या महाराज लोकांमुळे होते. आता एकनाथ मलाच काकडा आरती झाल्यावर काहीतरी भाषण ठोकू राहिले ते. हे पोरं तर असे ऐकू राहिले जसे शाळेत एखाद्या मास्तरचं लेक्चर ऐकू राहिले. मग मीनं पुढे लावलो आम्हाला नारळ, काऊन की मला लागली होती भूक काकडा आरतीत. मग मीनं खाल्लं नारळ. तुम्हाला तर माहीतच आहे ब्लॉग काढण्यासाठी आपल्याला कोणाचाही मोबाईल भेटते. मग एकनाथ महाराजने त्याचा मोबाईल देऊन आता आम्ही सगळे पोरं चाललो होतो वावरात, काऊन की आम्हाला पूजेसाठी आणणं होता होस. हे पोरं तर काही आले नाही, म्हणून मी गेलो पजाच्या घरी आणि पजाला घेऊन आलो. मग पजान मी त्याच्या घरचाच कार्यक्रम होता, म्हणून पजान मी आलो पोलीस पाटलाच्या वावरात. हे पाहून घ्या पोलीस पाटलाचं वावर. मग आम्ही आलो आता ऊसाच्या मळ्यात. पजाला लावला मी ऊस तोडायला. पजानं काही तुटे नाही. पूजेला म्हटलं लाव भाऊ ताकद आता, आणि कसंही तोड. पण पजानं पुढं जीवाचा निघून कसा मसा ऊस तोडू राहिला. पजान मग कसा मसा ऊस तोडला. पण ऊस तोडल्यावर तर पोरगा असा खुश झाला जसं त्याला पद्मभूषण भेटलं. मग पजानं काही तोडले नाही म्हणून ते आपणच आम्हाला तोडून दिले. मग पजान मी आलो ऊसाच्या बाहेर. हे पाहून घ्या पोलीस पाटलाचा ऊस भलता गोड होता. पजानं मीनं तरी खाऊन मी पाहिला. मग पजानं दिला भाऊ माझं ऊस. मी नाही घेतला ऊस आणि त्यानंही घेतला ऊस. पाहून घ्या तुम्ही आता. मग आम्ही दोघं होतो वावराच्या रस्त्यानं. मग आम्ही येऊ राहिलो आता गावात. मग तुमच्यानं काही देवीला साडी नेसणं होती म्हणून काही तुम्ही ना देवी पाहिली नाही. आता पण की आमच्या गावाची देवी कशी दिसते तर हे आमच्या गावची देवी. मग वद्री येऊन पाहिजे तर BJPचा प्रचार चालू होता. अटी काही लोक येले होते, त्यानं कार्यक्रम केला. मग मला जाणं होतं म्हैशाच्या घरी. म्हैशाच्या घरी आलो मग मी आता. म्हैशाच्या घरी जाऊन पाहिजे तरी नचिकेत बी बसला होता. हे पाहून तर मला हसायलाच लागले, काऊन की मी त्यात ब्लॉकमध्ये घेऊन राहिलो त्याले, म्हणून ते मला पाहून हसायला लागले. मग आम्ही आलो मंदिरात. अटी आकाश होम करू आलता. अटी होमाची पूजा चालू होती. मग हा आमचा गावाचा आकाश हा आळंदीला शिकायला जायला. मग आम्हाला लागली होती भूक. आमचं जेवण कमी आणि ठाकणं जास्त असते. आपण काय नचिकेत वाजले बसला होता. मैशा बी होता. हा ओम्या. आम्ही पोरं सगळे सारखेच बसतो, कारण की आम्ही शिबिरातले पोरं. आता मला जायचं होतं दुकानात. मग मी सगळे पोरं घेऊन दुकानात गेलो. हा ओम्या तर काही जरसे काही येडे चालेच करे तटी.
मग आम्ही गेलो दुकानात. मी घेतलं हो 5 रुपयाचं पॉपकॉर्न. त्यात लिहिलं होते 20-50च्या नोटा खोलता. पण हे तर काय बापा, याने तर चॉकलेट आणि काचंड्या गोळ्यात दिल्या आणि 2 रुपये बी देऊन दिले. मग सगळं कार्यक्रम झाला. मी आलो भालेगावच्या बाजारात. भालेगावचा बाजार केला आणि आलो मी आता मामाच्या गावात. मामाच्या गावात आलो तर म्हणजे डायरेक्ट संध्याकाळ झाली.